पालघर शहर आहे आणि ज्या पद्धतीने या भागाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे होता, आज पालघर असेल, बोईसर असेल, या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आहे. परंतु तिथे आज जर नोकरीसाठी जर तुम्ही बघाल कोण आहे तर बाहेर दिशा मंडळ क्रांती संघटना म्हणून स्थापन केली होती. त्याच्यामध्ये आम्ही 11 मेंबर आहोत. वानगाव, आसनगाव, होशारीला, धानेवली आणि असे 11 मेंबर आहेत. 11 मेंबरच्या याच्यातून कमीत कमी 2,500च्या आसपास आम्ही त्याच्यामध्ये जॉईन केले आणि चांगली पकड आहे त्याच्यामध्ये. कारण माझं पहिलं मी काम काय करतो आणि आज काय ते माझ्या पण तुम्हाला सांगतो. जेव्हा आमची मीटिंग व्हायची जवाहरला व्हायची, विक्रमगड, डहाणू, पालघर, तलासरी असे आपल्याकडे जे काय चांगला शेतकरी आहे नरेश कोडे म्हणून, तर त्याच्याकडे आपण मीटिंग घेऊया म्हणून माझ्या तात्काळ आम्हाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना 100 शेतकरी लागणार होते, तिथे मी 150 शेतकरी दिले आपल्या. आणि आज मी माझ्या आमची पकड मजबूत आहे. नरेश कोरडासोबत बाकीचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, संपूर्ण जो ग्रामीण पट्ट्याच्या ग्रामपंचायतीची गावं आहेत, आमची पकड मजबूत आहे. परंतु आमची पण एक इच्छाच असते की शहरपट्टी आणि किनारपट्टीचा भाग आहे तिथे आमची काहीच ओळख नाही. त्याच्यामुळे आमची ह्याच भीतीवर आम्ही आलो. परंतु तुमची साथ असेल, डहाणू ग्रामीण पट्टा आणि जसं शहरी डोंगरी आणि दोघांचा जर मिळून जर एकत्र संबंध आला आणि एकमत जोडलं तर नक्कीच आपण जो पण उमेदवार देऊ किंवा देतील तो आपण 100% निवडून येईल असंच मी आश्वासन देतो. आणि बऱ्यापैकी त्यांची नरेश कोरडा साहेबांची जो ग्रामीण पट्ट्यामधली जी पकड आहे ती बऱ्यापैकी मजबूत झाली आहे. बऱ्याचशा कमीत कमी 19-20 ग्रामपंचायतीचे आहेत पकड, ती मजबूत आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विधानसभेचे निवडणूक बघत असाल तेव्हा जे स्टार्ट होतं ते आमच्या धानेरी गावापासून, धानेरीचे जी बूथ आहेत 1 ते 4 पर्यंत तिथून स्टार्ट होते पालघर विधानसभा आणि तिथून जो पण लीड घेतो तो यशस्वी होतो. ही मी नाही, मी यंदा आहे सरपंच, पण आधीपासूनचा अनुभव आहे तोच मी सांगतो.